आणि मकर संक्रांतीच्या मानाचे सगळ्यांना परत एकदा उपस्थितांना स्वागत करून शुभेच्छा देते.
ओंकार प्रधान रूप गणेशाचे ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न तो हा गजानन माय बाप ओंकार प्रधान रूप गणेशाचे येस, डेरा वाढलाय काय आपण असं म्हणतो, पण या डेऱ्याला आत्मा असतो. आपल्या शरीरात आत्म्याला परमात्म्याची प्राप्ती करून द्यायची असते. जसं दुधातनं लोणी निघतं, पण लोणी असतं का पहिले? नाही. काय करावं लागतं? त्याला मंथन करावं लागतं. दुधाचं दह्यात स्वरूप होतं, दह्याचं आपल्या ताक निघतं, त्यानंतर लोणी निघतं, त्यानंतर तूप निघतं. तर मग आपल्या या शरीरात जो आत्मा आहे त्याला जर परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर कुठल्या पद्धतीची रवी हवी आपल्याला सांगा. काय वाटतं? काय कुठल्या पद्धतीची रवीने आपण हे करणार आहोत? येस, या बात आहे. भक्ती नामस्मरण कलियुगातला सर्वात साधा आणि सोपा मोक्ष प्राप्तीचा मार्ग म्हणजे नामस्मरण आहे. आणि आपण आपल्या शरीर रूपी डेऱ्यामध्ये रवी रूपी नामस्मरण घालायचं आहे. त्याचं छान असं मंथन करायचं आहे आणि त्यातनं आत्म्याची परमात्म्यापर्यंत आपण प्राप्ती करायची आहे. आणि हा आपला आगळा वेगळा जो अनोखा समाजाचा आता नाही, हे खूप पूर्वीपार चालू आलेला आहे, पण आपण का करतो हे आपल्याला माहित नसतं. पण आज या आर्यवंश समाजाच्या संस्कृतीच्या लेडीज आहे, कोर टीम आहे, मॅनेजमेंट टीम आहे, त्यांनी सगळ्यांनी एवढा छान कार्यक्रम सामूहिक आखला आणि आपल्याला आज ह्याची माहिती कळली. त्याबद्दल खरंच खूप अभिमान वाटतो. आणि हे रवी डेऱ्याचं वाण आपण समुद्र मंथनासारखंही समजू शकतो. जसं समुद्र मंथनामध्ये आपण समुद्रात मेरू पर्वताला मंथन करून 14 रत्न प्राप्त केली, त्याच पद्धतीनं आपण आपल्या जीवनात नामस्फुरी रूपिणी आत्म्यापासून परमात्म्याची प्राप्ती करायची आहे. आणि आपण जे कुंभाराचं वाण केलं आहे, तर कुंभाराचं वाण करतो म्हणजे काय? फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार. म्हणजे देवानं परमेश्वरानं आपल्या या देहरूपी मातीच्या गोळ्यावर त्याच्या चक्रावर बसवलंय आणि त्याला आकार दिला आहे. पण तो आकार कसा मिळालाय? तुमचं संचित प्रारब्ध जे काही आहे, म्हणजे पूर्वी तुम्ही जे कर्म केले त्यानुसार आपल्याला त्यांनी आकार दिला आहे. तर कुठल्याही प्रारब्ध जर चांगला असेल तर छान आकार मिळतो आणि तो आपण भक्ती तपवून नामस्मरणाच्या त्याला आपण रूप दिलेला आहे. त्यामुळे आपण हा कुंभाराचा आवाही केलेला आहे. तर ही फुलाची पाकळी माझ्याकडनं तुम्हाला अर्पित आहे. यानंतर आपण वाणाची सुरुवात करणार आहोत. तर अच्छा, ओके. वाण करायचं आहे किंवा माझे जोरदार टाळ्या. वैष्णवी पल्सेट वैष्णवी उभ्या. पल्सेट वाण, येस. ओके ओके सीमा गादेवर विनोद चिंतावा मीनल चिंतावा. चिंतावा प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् भक्तावासं स्मरे नित्यम् आयुः कामार्थसिद्धये
प्रथमं वासवी माते की जय. वासवी माता की, वासवी माता की. मोरपंखी चाहुलींचे सोबतीने चालणे, हो मोरपंखी चाहुलींचे सोबतीने चालणे, अंतरावर पसरलेले टिपुरसे सुखाचे चांदणे, सुखाचे चांदणे, सुखाचे चांदणे, सुखाचे चांदणे, हो मोरपंखी चाहुलींचे सोबतीने चालणे, अंतरावर पसरलेले टिपुरसे सुखाचे चांदणे, सुखाचे चांदणे, सुखाचे चांदणे, सुखाचे
भोवतीचे सूर हळवे ऐकताना वाटते भोवतीचे सूर हळवे ऐकताना वाटते गायले मी अंतरीच्या वेदनांचे हुंदके हरवलेली स्वप्न होती थबकलेली पावले पण तुझ्या भेटीत आता गवसले सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे सुखाचे चांदणे हो मोरपंखी वाटला आणि आर्य समाजाच्या वतीनं आपण त्या सगळ्या या आर्य समाजाच्या कन्यारत्न आहोत. तर यासाठी एक दोन अनुभव वचन ते काय सांगतील आज बघूया. तर सौ सुनीताताई वट्टमवार मी यांना विनंती करते की त्यांनी एक दोन शब्द परमेश्वरीच्या चरणी नतमस्तक होऊन मला आज इथं जमलेल्या मकर संक्रांती निमित्त सगळ्या माझ्या मैत्रिणींना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्या माझ्या मैत्रिणींना आज मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आज सगळ्याजणी खूप सुंदर दिसत आहे. जशी थीम ठरवलेली आहे या टीमनी त्याप्रमाणे खरंच खूप सुंदर दिसत आहेत सगळ्याजणी आणि ह्या टीमचं खरं कौतुक करायला पाहिजे की हा जो त्यांनी मागच्या वर्षीच मी आलेली मला आधीपासून असेल तर माहिती नाही पण जो उपक्रम यांनी सुरू केलेला आहे खरंच खूप छान आहे की सगळ्याजणी एकत्र येऊन काही वाण असे असतात की ते सगळ्या ग्रुपमध्येच करायला पाहिजे. तर तसं आपल्याला खरं आम्ही काही वाण करायला मी म्हणजे माझ्या जावेकडे बहिणीकडे बाहेरगावी जायचो पण आता पुण्यामध्ये सगळ्यांना इथं वाण करण्यासाठी एक त्यांनी पुढाकार घेऊन जे आयोजन केलेलं आहे फार सुंदर आयोजन केलेलं आहे आणि त्यासाठी भरपूर त्यांना सगळ्यांचा प्रतिसाद पण मिळालेला आहे. तर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. खूप आभार आहे तुमचे की तुम्ही सगळ्यांसाठी एवढं छान आयोजन केलेलं आहे. खूप सुंदर. बस तुम्हाला सगळ्यांना परत एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू लागलेली आहे बरोबर आहे ना नाही मग काय डान्स करायचा हा मागच्या वर्षी केला होता आपण करायचं यावर्षी पण करायचं. तर जसं सुनीतांनी सांगितलं तसं खरंच तुम्ही खूप सुंदर दिसता. नंतर नवऱ्यांना सांगायचं दिष्ट काढायला सासूबाई असतील तर सासूबाईने सांगायचं नवऱ्याने कडे तर अजून जास्त छान निघेल बरोबर आहे ना. तर तुम्हा सगळ्यांना संक्रांतीच्या खूप शुभेच्छा आणि जे कोर टीम आणि ज्या मेन टीम आहेत म्हणजे एक कार्यक्रम असल्यावर किती टेन्शन असतं पण एवढा सुंदर कार्यक्रम करून त्या टेन्शनला बाजूला ठेवून त्यांनी डान्स किती सुंदर केला तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. खूप सुंदर केला आणि एनर्जी पण खूप होती आणि नियोजन आयोजन खूपच सुंदर केलेलं आहे. म्हणजे बघा तुम्ही आपण सगळे एकत्र आल्यानंतर किती छान कार्य होतं ते एक त्याचं उदाहरण आहे. तर असे छान दरवर्षी कार्यक्रम करत जा आणि आम्हाला बोलवत जा. पुढच्या वर्षीचं कुठला वाण आहे ते यावर्षी डिक्लेअर करा म्हणजे लेडीज तयार मला ते मागच्या वर्षी स्वातीने डिक्लेअर केलं होतं ना चेंज झालं का यावर्षी मागच्या वर्षी चेंज झालं ना ओके ठीक आहे थोडंसं तुम्ही पण ह्या लोकांना सहकार्य करत जा. आता तुम्ही वाण देताना असं म्हणजे एक जण अशी एक जण तशी तर माझं एक सजेशन आहे तुमचं तुम्ही ठरवायचं बसताना जोडीही बसायचं आणि जेव्हा वाण देत असतं ना तर चेअर अजून आपणच ऍडजस्ट करायचं म्हणजे फोटोमध्ये आणि दिसायला पण खूप सुंदर दिसतं. म्हणजे कोणी आपल्याला सांगायची आवश्यकता नाही आपण आपलं जर मॅनेज केलं ना तर दिसायला पण अजून खूप छान दिसेल. तर थँक्यू आणि आम्हाला इथे बोलवलं धन्यवाद. खरंच खूप छान वाटतं. तुमचं लग्नाचं डिक्लेअर केलं होतं 2025ला काही कारणास्तव आणि अडचणीमुळे झालं नाही. पुढच्या वर्षी आपण नक्की करू 2026ला आणि नवीन टीमनी करू अजून छान करू.
दिव्या हा म्हणजे ज्ञानाचं प्रतीक आहे आणि या प्रतीकामध्ये मी या प्रतिकात्मक ज्ञानाच्या ज्योतीला नमस्कार करते आणि त्यासोबत माता कन्यका पदेश्वरीला पण वंदन करते आणि उपस्थित आपल्या सगळ्या मैत्रिणींचं आणि व्यासपीठावरील मान्यवरांचाही आभार मानते, नमस्कार करते आणि आपल्या सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. त्या वादे आणि गोडगोड आवाजाने नक्कीच आमचा दिवस गोड जाणार आहे. आयोजकांनी जे केलेले आयोजित कार्यक्रम खरंच तुमचे कौतुक करावं तेवढं कमी आहे. ज्यावेळी आम्ही एंट्री केली ना त्यावेळेस समोर कृष्ण आणि राधा आणि बसलेल्या सगळ्या कवळणी गोकुळात आलो की काय असं वाटत होतं. क्या बात आहे. Yes. खूप मोठी गोष्ट होती आमच्यासाठी. आणि खरंच आहे मी प्रत्येकीला सांगेल आज तुम्ही साज शृंगार तर केलेला आहे पण स्वतःला जरा निरखून बघितलेलं आहे का आरशामध्ये? एवढं त्या अनुषंगाने नाही. आपल्या संस्कृतीमध्ये मानाची आणि ही संकल्पना कशी कशी जोडल्या गेलेली आहे तुम्हाला प्रत्येकालाच माहिती आहे ते कसं आहे. संक्रांत सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो आणि मान देणं आणि घेणं म्हणजे बुमरांसारखं. तुम्ही जे देता ते परत तुम्हाला मिळतं आणि यामध्ये देण्याचा जो आनंद आहे तो कसा आहे हे आपण आता उत्साह बघितलेलाच आहे. मला तुमच्या सर्वांचे खरंच खूप कौतुक वाटते आणि आपल्या पूर्वजांनी या संस्कृतीला कसं जोडलेलं आहे बघा की प्रत्येकाने साज शृंगार जसं चालू तर साज शृंगाराच्या बाबतीत मला सांगायची गरज नाही, प्रत्येकजण एक्सपर्ट आहे पण त्याचं वैज्ञानिक महत्त्व कसं आहे. जसं की मंगळसूत्र आहेत, बांगड्या आहेत, आपले पैंजण आहेत आणि जोडवे आहेत. या सगळ्याच गोष्टीचं एक वेगळं महत्त्व आहे. त्याला एक सायंटिफिक कारण आहे. जसं की तुम्ही मंगळसूत्र घालता तर हार्ट अटॅकचं प्रमाण त्यामानाने कमी असतं स्त्रियांमध्ये. बांगड्या आणि जोडवे आणि पैंजण हे तुमच्या गर्भाशयाचे विकार तुमच्यापासून दूर ठेवतात. ऑल द टाईम तर मी म्हणणार नाही पण जेव्हा जेव्हा शक्य असेल त्यावेळेस तुम्ही असा शृंगार करायचा. आणि बेसिकली बिंदी, ज्यावेळेस बिंदी आणि कुंकू भाळावर दिसतं त्यावेळेस खरंच स्वतःची दुष्टता काढून घ्या पण असं नटून सजवून ठेवा. तुम्ही जाताना त्यावेळेस ॲक्च्युली तुमच्यातलं शक्तितत्व जागृत होतं. जे शक्तितत्व तुम्हालाच नाही प्रेरणा देतं, नवीन नवीन गोष्टी करत असताना आणि येणाऱ्या अडचणीवर मात करायलाही देतं आणि समोरच्यावर या सगळ्या शृंगाराची, या बिंदीची, या सगळ्याची अशी छाप पडते की 2 पावलं तो मागे सरकल्याशिवाय राहत नाही. आणि हा आपल्यामधला जो तन्मयता आहे, ही जी शक्तितत्व आहे, ही प्रेरणा आहे, ही प्रत्येकाने एन्जॉय करायलाच पाहिजे असं मला वाटतं. बाकी तुमचं खूप खूप कौतुक. अशाच प्रकारचे कार्यक्रम तुम्ही आयोजित कराल. आम्हाला खूप आवडेल यायला, बघायला, सहभाग घ्यायला आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या उपक्रमासाठी. तुम्ही या कार्यक्रमास आस्वाद घेण्यासाठी आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दलही खूप खूप आभार. तर संक्रांतीच्या परत एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा. बाकी काही नाहीये. फोटो खिचणी चाहिए कमी बोलवा ना. तर यानंतर मी राजश्री ताईला विनंती करते. खूप खूप शुभेच्छा. सीमाताईने सांगितल्यासारखं सगळ्यांनी नेहमीच टिकली सगळ्यात सगळं घालावं हे मला खूप वाटते. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना परत सांगते की आज कसं केलं तसं परत परत करत जा, म्हणजे रोजच करत जा. आणि तुम्ही सगळ्या खूप छान दिसतात. आम्हाला बोलायला खूप खूप धन्यवाद. नमस्कार. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता उधाणलेला, स्वरधुंद झाला मनी छेडलेला. शहारलेल्या उधाणलेल्या कसे सावराव
त्यांची आत्ताच डिलिव्हरी झाली आहे आणि छान असा लटकट असा कान्हा त्यांच्याकडे घरी आलेला आहे. त्यामुळे ते वेळात वेळ करून ऑनलाईन पद्धतीने त्यांना सगळ्यांनी इथे हेल्प केलेली होती आणि खरंच खूप सुंदर असा मकर संक्रांतीचा इथे दही आणि डेऱ्याचा कार्यक्रम सगळ्यांच्या मदतीनं सगळ्यांच्या एनर्जीने इथं पार पडलेला आहे. तर परत एकदा प्रीतीचं पण खूप खूप आभार. तिने नांदेडहून आपल्याला इथे कोऑर्डिनेट केला आहे. धन्यवाद प्रीती. थँक्यू. की नवऱ्याने नजर काढायची, हो ना, नवऱ्याने नजर काढायची. पण इथे कोअर टीम ऑर्गनायझर आणि कोऑर्गनायझरचे नवरे नजर काढायला इथंच आहे. तर मला काय म्हणायचंय, तर आपण इथेच बोलूया का, तर नजर काढण्यासाठी नाही की बोलाचा खूप 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 एक सिरियस नोटवर सांगतेय. एक म्हणतात ना, यशस्वी पुरुषा पाठीमागं एक खंबीर अशी स्त्री असते. पण इथं खंबीर पुरुषामागं यशस्वी स्त्री आहे का, तर एका यशस्वी स्त्री मागं खंबीर असा पुरुष आहे. तर या 4 जणांचा सत्कार होणार आहे. रवींद्र कोटलवार, रोहित पत्तेवार, बालाजी कोडगिरवार, ज्ञानेश्वर मनकुलवार हे आहेत का उपस्थित, आणि बालाजी चिद्रवार हे आहेत का सगळे इथे, नसतील तर प्लीज जमा करा. हे आम्हाला जाणून घ्यायची खूप इच्छा आहे. जर तुमच्यामधनं कुणी जर या कार्यक्रमाबद्दल बोलायचं असेल तर नक्की स्टेज इज युअर्स. कोणाला जर नक्की बोलायचं असेल असं शक्यच नाही. ओके. आणि आताच तिने मला बोलण्याची संधी दिली मला, बरं का, मी बोलणारच होते, त्यात शक्यच नाही. हा माझा पहिला अनुभव कार्यक्रमाचा. मागच्या वर्षी या कार्यक्रमामध्ये तू सहभागी हो असं माझ्या एका मैत्रिणी, इथे आहे बहुतेक उपस्थित, प्रियंका गमठाणे, इथे कोणाची नावं मला माहिती नाही, याशिवाय दोघा तिघांनी पण मला सांगितलं की तू या कार्यक्रमात सहभागी हो, छान वाटेल. पण काही अडचणीमुळे मी येऊ शकले नाही. पण तेव्हा मात्र मला वाटलं की अरे हो, आपण तो कार्यक्रम मिस केला. त्यानंतर या कार्यक्रमाची प्रचिती नाही, काय म्हणतो आपण, माझ्याकडचे सगळे, म्हणजे हा कार्यक्रम खूप गाजला. पण आता ती म्हटल्याप्रमाणे की यशस्वी पुरुषामागे स्त्री असते. आज तुम्ही या सगळ्या कार्यक्रमाचे क्रेडिट या चौघींना दिले, त्यांच्या पूर्ण टीमला दिले, तसं मी पण देते. पण तुमच्याही पेक्षा तुम्हाला सपोर्ट करणारा तुमचा नवरा, या बात आहे, टाळ्या वाजवा दे नवऱ्यासाठी. आज हे जे वाट करताय ते त्यांच्यामुळे करताय. हा जो तुम्ही कार्यक्रम केलाय तो त्यांच्यामुळे तुम्ही केला. या चौघांचं तर कौतुक आहे, सगळ्यांच्या नवऱ्यांचं कौतुक आहे. पण ज्यांच्याकडे मी बोलते, ज्यांच्या समोर मी बोलतेय, या सगळ्या ताईंचा मला अनुभव आहे. जसं वट्टंबर भाऊ आहे, कोले साहेब आहेत, निलावर साहेब आहेत आणि आपले नंदू काका. या चौघींच्या मागे पण त्यांचे नवरे त्यांना सपोर्ट करणारे आहेत, त्यांच्यामुळे या आज आहेत. म्हणून आज ज्या नवऱ्यांनी ज्यांना सपोर्ट केले त्यांच्यामुळे हे सगळं साध्य झाले. शिवाय तुमच्या सासूबाई, तुमची फॅमिली आणि तुमची लहान मुलं, त्यांच्यामुळे आज तुम्ही हे कार्यक्रम केलेला आहे. आणि मनातून खरंच आभार मी तुमच्या नवऱ्यांच्या आधी मानते आणि मग मी तुमच्या. त्यांना नक्कीच जर आले असतील तर एकदा आहे. मला माहितीये कार्यक्रमात स्टार्ट टू एंड मी आत्ता बघते तुमच्या टाळ्यांचा आवाज खरंच खूप कमी आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. आवाज कमी. जो कोणी व्हॉट्सअप वापरत नाही त्यांनी टाळ्यांचा आवाज कमी करावा. जो कोणी व्हॉट्सअप वापरत नाही, जो कोणी मोबाईल वापरत नाही, असं समजते की त्यांचा टाळ्यांचा आवाज कमी आहे. जर तुम्ही व्हॉट्सअप वापरत असेल, मोबाईल वापरत असेल आणि जर फोटो काढत असतील तर जोरदार टाळ्या. जोरात एकदा त्यांच्यासाठी त्यांनी प्लीज वरती या. अजून एक सांगावं सुट्टीने वाट बघताय तर मला वाटतं की फुल सेलिब्रिटी त्यांनी भाव खाऊन घेतलाय असं वाटतं. येस, पण यांचा सत्कार करण्यासाठी तशीच सत्कार मूर्ती पण पाहिजे. तर सोलापूरहून नगरेश्वर पंचायत समितीचे पंच म्हणून आलेले आहेत राजकुमार पत्तेवार. मी यांना विनंती केली की त्यांनी स्टेजवर यावं आणि मान्यवरांचा सत्कार करायचा आहे. तर आपले सोलापूरचे पंच नगरेश्वर मंदिराचे राजकुमार पत्तेवार यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ प्लीज. नक्कीच इथे स्वागत करणार आहोत. त्यानंतर आपण बोलवत आहोत रवींद्र कोटलवार यांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि
आहे लहान मुले मोठे झाल्यावरती वडिलांचं नाव रोशन करतात. तर आता लहानपणीच आम्हाला त्यांच्या नावाने ओळखतात की उगीचे पप्पा, श्लोकचे पप्पा, आणि आज बायकोच्या नावाने पण ओळख भेटली. त्यामुळे आता महाकुंभला जायचं राहिलंय आणि तिथून हिमालयात झालं का. एवढे 4 शब्द बोलले आहेत असते, फार भारी वाटतं. Yes, यानंतर बोलू बालाजी कोडगिरवार. हे सर्वात लाडके फोटोग्राफर आहेत, तरी आमचे खूप छान फोटो काढतात. आपल्या समाज यावेळेस प्रकाशित केलेले आहे. तर जाताना प्रत्येकाने टीम कडून तर ती प्रत्येकाने घरी जाताना घेऊन जावी. ओके, त्यांचं आपण इथे स्वागत करणार आहोत आणि त्यांच्यासाठी एक लकी ड्रॉचं गिफ्ट पण आहे. गुगल फॉर्म त्यांनी भरलेला आहे. जोरदार टाळ्या होऊन जाते. एकदा वेसगंवासाठी हे ऑनलाईनचं जग आहे, तर ऑनलाईन झालं पाहिजे, यामुळे पेपरचा पण वापर टाळतोय तो. लकी ड्रॉ होणार आहे सिल्वर. यांना चांदीची आकर्षक भेटवस्तू मिळणार आहे. काकणीना कोणत्या क्षणी हरवते मन कसे उमलती कशा धुंद भावना आल्हाद वाटे कसे बंध जुळती हे प्रीतीचे गोड नाते जन्मांतरीचे. मेंबर्स आहेत, त्यांनी खाली त्यांना भेटायचं आहे की त्यांची खालची नेक्स्ट ड्युटी खालची आहे, तर त्यांनी खाली त्यांना भेटायचं. प्रगती आहे, एकत्र येणं ही सुरुवात आहे, सोबत राहणं ही प्रगती आहे. एकमेकांना मदत करणं हा आपला संस्कार आहे. एकमेकांना मदत करणं हा आपला संस्कार आहे. आणि सगळ्यांचं स्वागत आणि दिलखुलास जेवण करणं ही आपली संस्कृती आहे. तर जेवणासाठी सगळ्यांनी उठायचंय, पण तत्पूर्वी आपल्या आभार प्रदर्शन होणार आहे. तर मी स्मिता ताईंना आमंत्रित करते आभार प्रदर्शनासाठी. जास्त लांबून नाही लावणार, आभार प्रदर्शनाला शॉर्टमध्ये घेणार आहे. सर्वप्रथम आर्यवैश्य संस्कृती मला ही संधी दिली त्याबद्दल सो सुनीताताई वट्टंवार, सो राजश्रीताई दादेवार यांनी बिझी शेड्यूलमधून आम्हाला वेळ दिला, आमच्या कार्यक्रमाचा मोलाचा बनवला, त्याबद्दल खूप आभार. अप्रतिम संचलन करून कार्यक्रमाला शोभा आणणाऱ्या सो रसिकाताई कोलंबार यांचे खूप खूप आभार. ॲक्च्युली तुमच्यासाठी काही शब्द सुचत नव्हते की जेव्हा तुम्ही एंगेज ठेवला एवढ्या छान पद्धतीने, खरंच खूप खूप छान आणि खूपच आवडला आहे. खूप आभार तुमचे. आयोजक आर्यवैश्य संस्कृती पुणे सो प्रियांका कोटलवार, सो अनुप्रिया पत्तेवार, सो प्रीती लाक्षेकर आता इथे नाही आहे पिल्लू झाल्यामुळे, त्यांचे खूप आभार. धडाडीने कार्यरत असलेले सह आयोजक सो अपर्णा गिरवार, सो शीतल मंगळवार यांचेही आभार. सर्व ठिकाणी त्यांचा खूप सहभाग आहे, खूप छान वाटलं. व्यवस्थापन सौ प्रणिता तंबेवार, सौ स्मिता चक्रवर्ती मी स्वतः, सौ सुधा कदमपल्लेवार, सौ सानिका चित्रवार, सौ एकता बेसगमवार, सौ प्रियांका गट्टेवार, सौ प्रणोती वेगीवार, सौ श्वेता चित्रवार, सौ राजंता व्यवहारे, सौ पौर्णिमा चंदरवार, सौ श्रुतिका चित्रवार, सौ पूजा वादा, सौ सुप्रिया चित्रवार, सौ स्वाती बुक्कावार, सौ अमिता चित्रवार या सगळ्यांचा खूप मोठा वाटा होता. हे व्यवस्थापन काल खूप मोठं असतं, छोट्या छोट्या गोष्टी खूप साऱ्या मॅनेज कराव्या लागतात.